नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्याकडे हा इंदोळे चंद्रकांत म्हणून पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करतो विद्यार्थी आहे आणि रनिंग करताना त्याच्या काल्फ मसल म्हणजे या पोटऱ्याच्या ठिकाणी खूप वेदना आहेत. इथं पाहू शकता तुम्ही की आपण इथं मार्किंग केलेलं आहे. ज्या ठिकाणी वेदना आहेत, तीव्र वेदना या ठिकाणी दुखतोय, तर त्या ठिकाणी आपण रक्तमोक्षण ही उपचार पद्धतीचा वापर इथं करणार आहोत. त्याला त्याच्या काही मित्रांनी वगैरे सांगितलं की रक्तमोक्षण केल्यानंतर खूप फरक पडतो. त्यानंतर तो आज आपल्याकडे आलेला आहे. तर आता आपण त्याला रक्तमोक्षण ही चिकित्सा त्याच्या पोटरीच्या ठिकाणी करणार आहोत. पाहूयात आपण ती चिकित्सा कशा पद्धतीने केली जाते. या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे, आपण पाहू शकतो. या ठिकाणी आपण शिरावेद करणार आहोत. एक छोटी निडल आहे, त्याने या ठिकाणी असं पंक्चर करणार आहोत आणि पंक्चर करून त्या ठिकाणी कप लावून आपण रक्तमोक्षण ही उपचार पद्धती करणार आहोत. आपण पाहू शकता इथं सुई टोचल्यानंतर रुग्णाला थोड्या वेदना होतात, पण त्या ठिकाणी असे छोटे छोटे रक्ताचे थेंब जमा होऊ लागतात आणि या ठिकाणी आपण आता कप लावणार आहोत. ते आपण असं ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथं कप लावलेला आहे. आपण पाहू शकता यामध्ये जिथं आपण पंक्चर केलंय त्या ठिकाणाहून छोट्या छोट्या छिद्रातून रक्त निघत आहे आणि तोच वातदोष आपण त्या रक्ताच्या माध्यमातून काढणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या वेदना पूर्ण कमी होणार आहे. पोलीस भरती करतो. तर माझं 20-25 दिवस झालं मी होतं इथं. तर मी 2-3 डॉक्टरांना दाखवलं, गोळ्या ते खाल्ल्या, पण काहीच फरक पडला नाही. आता मला एका मित्राने सांगितलं की शहाणे सरांकडे जा, की ते रक्त काढतात त्याच्यात म्हणजे लगेच बरं होते. तर माझं त्यांनी आता इथं रक्त काढलेलं आहे. तर माझं 90% म्हणजे आत्ताच कमी झालं आहे. त्याच्यामुळं असं फरक जाणवत आहे की काहीच दुखत नाही. पूर्ण कमी झाली, पूर्ण कमी झाली, वेदना कमी झाली. पूर्ण. आता उद्याच्याला तू रनिंग करू शकशील, तुला 100% करू शकतो, 100%. तर मित्रांनो, पाहिलं तर आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीने किती 10 मिनिटांमध्ये त्याच्या वेदना खूप कमी झाल्या. एका 8 ते 10 दिवसापासून तो या वेदनेपासून त्रस्त होता आणि आता आपण त्याला रक्तमोक्षण ही उपचार पद्धती केली, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स पण बिल्डअप झालेला आहे आणि त्याच्या वेदना पण कमी झालेल्या आहेत. या चिकित्सेला रक्तमोक्षण चिकित्सा असे म्हणतात. तर ज्यांना कोणाला असा काही आजार असेल किंवा स्नायू दुखत असतील किंवा अशा काही वेदना होत असतील तर ते या उपचाराचा लाभ घेऊ शकतात. धन्यवाद.